सन 2019 आणि 2021 या प्रलयकारी महापुरात देवदूत बनून धावून आलेल्या आणि शेकडो पूरग्रस्तांना जीवनदान देणाऱ्या लाकडी नावेची आज बस्तवाड मजरेवाडी ओढ्यावर दयनीय अवस्था झाली आहे। जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून मिळालेली ही नाव गेल्या 3-4 महिन्यांपासून पाण्यात बुडालेल्या स्थितीत असून ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ती आता पूर्णपणे सडू लागली आहे। संकटातील सोबतीची अवहेलना। बस्तवाड मजरेवाडी ओढ्यावर पूल नव्हता तोपर्यंत या नावेची देखभाल व्यवस्थित राखली जात होती। आता मात्र नवीन पुलाचं काम सुरू झाल्यापासून प्रशासनाला या नावेचा विसर पडलाय। ज्या नावेनं महापुरात भीषण संकटात गावकऱ्यांचे प्राण वाचवले तीच नाव आज प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरतीये। पुढील वर्षात मात्र टांगती तलवार राहणार आहे। सध्या ही नाव पाण्यात बुडून कुजण्याच्या स्थितीत आहे। जर आगामी काळात पुन्हा महापुराचं संकट ओढवलं आणि जिल्हा परिषदेने नवीन नाव उपलब्ध करून दिली नाही तर पूरग्रस्तांचे हाल कोणाच्या जीवावर होणार? हा भयानक प्रश्न सध्या बस्तवाडमधील नागरिक उपस्थित करतायत। जनतेचा संताप। ज्या नावेनं आमचे जीव वाचवले तिला अशा अवस्थेत पाहताना मन हेलावून जातं अशा भावना स्थानिक नागरिक व्यक्त करतायत। ही नाव दुरुस्त करून सुरक्षित ठेवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी होती, मात्र याकडे पूर्णपणे डोळेझाक करण्यात आली आहे। या हलगर्जीपणाला जे जबाबदार असतील त्यांना जनता कदापि माफ करणार नाही असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।